यस. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही सिरीज आपण सुरू केली. जवळपास आता 2 महिने पूर्ण होत आले. 2 महिने कंटिन्यू आपण मॅनिफेस्टेशन ह्या विषयावर बोलत आहे. आणि निवड मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे काहीतरी अफर्मेशन बोलून देणे, काहीतरी चॅन्टिंग करणे, काहीतरी स्वतःला विजन बोर्ड किंवा एखादं मोटिवेटिव्ह लेक्चर ऐकणे आणि त्यानंतर त्या कामाला सुरुवात करून देणे. काहीही मागचा पुढचा विचार न करता गोल सेट करणे. ह्यावेळेस आपण ह्या नवीन वर्षाची सुरुवात अशा प्रकारे नाही केली की जोश, नवीन वर्षाचा जो एक उत्साह असते, त्या उत्साहाच्या भरात आपल्याला वाटेल ते आपण लिहून घेतलं. हा, कोणी व्यक्ती असू शकतात जे जसं लिहितात तसं करून दाखवतात. पण एक मॅक्सिमम जे चर्चा झालेली आहे आजपर्यंत लोकांसोबत माझी, ती ही झालेली आहे की संकल्प कधी पूर्ण नाही झाले, केलेला विचार कधी पूर्णत्वास नाही आला. आणि त्या गोष्टीला जेव्हा मी अभ्यास त्याच्यावर जेव्हा सुरू केला तेव्हा लक्षात आलं की याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कोणी शिकवल्याच नाही. मॅनिफेस्टेशनचा बेस आपल्याला कोणी शिकवला नाही. आपल्याला कोणीच सांगितलं नाही की रॉंग वे ऑफ थिंकिंग, थॉट प्रोसेस, इमोशन्स, फिलिंग्स या कशा आपल्या मॅनिफेस्टेशनला डिस्टर्ब करतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अबंडन्स काय आहे, ऊर्जा काम कशी करते, हर्डल्स, ऑब्स्टेकल्स, प्रत्येक संकल्पाच्या मागे असणारा एक दुविधा, त्या कशा रिलीज करायच्या त्याच्यावर कोणी बोलत नाही. तर त्यामुळे मी हे एवढी मोठी 2 महिन्याची सिरीज जी सुरू केली, ज्याच्यामध्ये जवळपास 60-70 टॉपिक राहणार आहे. इतकं सुंदर हे सिस्टम आपलं रेडी होऊन गेलं आता की यानंतर कोणीही नवीन व्यक्ती जर त्याला ऍक्च्युली मला काय त्याला द्यायचं आहे हे जर त्याला समजून घ्यायचं असेल, तर त्या व्यक्तीने कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हा कोर्स बघा. त्याच्यामध्ये मी काय काय सांगत चाललो त्यानुसार स्वतःच्या माइंडला चेंज करण्याची प्रोसेस मध्ये उतरा. आणि कोर्स संपता संपता त्याला पूर्ण कळून जाईल ते कशासाठी मला इनर अलाइनमेंट करणे आवश्यक आहे, माझे थॉट आणि इमोशन अलाइनमेंट माझी करणे का बरं आवश्यक आहे, कॉस्मिक अलाइनमेंट करणे का आवश्यक आहे, डिव्हाइनचा सपोर्ट घेणे कशासाठी करावं लागते, आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या गोष्टीसाठी आपण जगत आहोत या संसारातल्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात तो आहे पैसा. ज्याच्या भरोश्यावर हे प्राप्त होते. म्हणून एक फिफ्थ लेवल किंवा पार्ट तो आहे मनी अलाइनमेंट. शेवटी मॅनिफेस्टेशन आपण याकरिताच करत आहे ना की पैसा आपल्या जीवनामध्ये आपल्या आला पाहिजे, आपण त्याला उतरवलं पाहिजे. आणि त्या पैशाच्या थ्रू या मटेरियल लाईफ मधल्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या मी उपभोगू शकतो किंवा उपभोगण्याची इच्छा आहे त्या मला मिळाल्या पाहिजे. आणि क्लास संपता संपता रेडी होऊन जाईल की व्हाय आय हॅव दिस
अलाइनमेंट कोर्स. ओके. हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आणि शेवटचा वीक म्हणून आपण चालत आहे. मे बी 1-2 दिवस आणखी मार्च महिन्यातले लागले तर ठीक, नाहीतर ह्या मंथ एंडमध्ये हा कोर्स क्लिअर होऊन जाईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करू. सेल्फ ट्रिगरिंग मॅनिफेस्टेशन टेक्निकमध्ये ही एक जबरदस्त टेक्निक आहे, ज्याला म्हटलं जाते सेल्फ ट्रिगरिंग. मराठीमध्ये याला आपण म्हणतो स्वयं उत्तेजक. स्वयं उत्तेजना, स्वतःला ट्रिगर करणे, उत्तेजित करणे. याच्यामध्ये स्वयं हा शब्द आलेला आहे. म्हणजे इथे मला जागृत करण्यासाठी, उत्तेजित करण्यासाठी कोणता दुसरा व्यक्ती मला बोलणार नाही, मला समजून सांगणार नाही. स्वतःच्या माइंडमध्ये आपण असे ट्रिगर पॉइंट्स रेडी करून ठेवू, की ते मला दिसल्याबरोबर, ते शब्द माझ्या कानावर पडल्याबरोबर मला लक्षात येईल की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. त्याला ट्रिगरिंग करणे असं म्हणतात. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या बॉडीवर, तुमच्या वर्किंग टेबलवर, तुमच्या घरामध्ये, तुमच्या ऑफिस टेबलवर, प्रत्येक ठिकाणी तुमच्या गोल किंवा मॅनिफेस्टेशनशी रिलेटेड एखादी वस्तू, एखादं चित्र, एखादं स्लोगन, असं काहीतरी तुम्ही प्लेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्ही त्या वस्तूच्या टच मध्ये याल, तुमच्या एक गोष्ट लवकर लक्षात येईल, अरे मला माझ्या मॅनिफेस्टेशनवर वर्क करायचं आहे. आणि अशा कंडिशन मध्ये तुम्ही तुमचे इतर माइंड मध्ये जे थॉट चालत आहे, किंवा तुम्ही इतर कोण्या निरर्थक किंवा व्यर्थ कामामध्ये स्वतःचा टाइम वेस्ट करत आहे, तो उचलून तुम्ही काय करणार, पुन्हा तुमच्या कामाला लावणार. जसं मी मागे म्हटलं, एक छानस विजन बोर्ड सेट करा डिजिटली, आणि त्या डिजिटल विजन बोर्डला तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर सेव्ह करा. याने काय होणार, तुम्ही जेव्हा जेव्हा मोबाईल ओपन करत आहे, तुम्हाला तुमचं डिजिटल विजन बोर्ड तुमच्या समोर दिसत आहे. आणि जेव्हा जेव्हा ते विजन बोर्ड समोर दिसणार, तुम्हाला ट्रिगरिंग होईल की मला माझ्या विजनवर, मला माझ्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसवर वर्क करायचं आहे. ओके. तर आजचा आपला टॉपिक सेल्फ ट्रिगरिंग. This manifestation technique designed to independently and rapidly shift your mindset, emotion, and energy alignment with your desire, often without relying on external tools on validation. स्वयं उत्तेजन अभिव्यक्तीची पद्धत म्हणजे असं तंत्र जी तुमची मानसिक, भावनात्मक आणि ऊर्जात्मक तुमच्या इच्छांशी स्वतंत्रपणे आणि वेगाने बदलण्यासाठी डिझाईन केली जातात. बहुतेकदा बाह्य साधनांवर किंवा प्रमाणपत्रांवर अवलंबून न राहता. म्हणजे ही जी सेल्फ ट्रिगरिंग मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे, ही अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे, इंडिपेंडेंटली आणि रॅपिडली, म्हणजे स्वतंत्रपणे आणि स्पीडने तुमच्या माइंडसेट मध्ये एक शिफ्ट घेऊन येते. कोणत्या लेवलवर, इमोशन आणि एनर्जीच्या लेवलवर एक अलाइनमेंट करते तुमच्या डिझायर सोबत, तुमची जी इच्छा आहे त्याच्यासोबत. आणि याकरिता कोणत्याच प्रमाणपत्राची किंवा कोणत्या एखाद्या एक्सटर्नल गोष्टीची आवश्यकता नाही. दिस मेथड रूटेड इन न्यूरोलॉजिकल and psychological work by bypassing the conscious mindset resistance to directly reprogram the subconscious. न्यूरोसायन्स आणि मानसशास्त्रात
रुजलेल्या या पद्धतीमध्ये अवचेतन मनाला थेट पुनर्प्रोग्राम करून मनाच्या प्रतिकाराला बायपास करतात. मनाचा प्रतिकार म्हणजे खूप वेळा काय होते, आपण एक संकल्प घेतो. उदाहरणार्थ, आता माझ्याच मनामध्ये हे सगळं चालू असते. अरे कोर्स कोणी घेणार की नाही? मी जे सांगत आहे ते लोकांना कळत आहे की नाही? मी माझा बेस्ट देऊ शकत आहे की नाही? म्हणजे इच्छा आहे करण्याची, पण मनातून त्याला काय होत आहे? विरोध होत आहे, प्रतिकार होत आहे. माझंच मन मला सांगत आहे की मे बी मी कुठेतरी कमी पडत आहे. माझं मन मला सांगत आहे की काहीतरी गडबड आहे. माझं मन मला सांगत आहे की लोक तुला पैसे देणार का? माझंच मन मला म्हणते की तुझ्या जो कोर्स सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्याला लोक अप्रिशिएट करतील का? हा जो विरोध होत आहे, अशा मानसिक प्रतिकाराला बायपास करून थेट कुठं न्यायचं आहे? तुमच्या अभिव्यक्तीवर. अभिव्यक्ती म्हणजे मॅनिफेस्टेशन. मला काय मॅनिफेस्ट करायचं आहे आणि जे मला मॅनिफेस्ट करायचं आहे त्याच्या मदत येणारे हे जे मानसिक रित्या हे जे रेजिस्टन्स क्रिएट होत आहे, ह्या रेजिस्टन्सला मी कसं बायपास करू? कोणत्याही प्रकारची बाह्य गोष्ट यूज न करता. त्याला म्हटलं जाते सेल्फ ट्रिगरिंग. याच्यामध्ये 3-4 काही पद्धती आहे. सगळ्यात पहिली जी प्रोसेस आहे ते आहे न्यूरो लिंग्विस्टिक माइंड प्रोग्रामिंग, NLP. न्यूरो लिंग्विस्टिक माइंड प्रोग्रामिंग हे एक असं तंत्र आहे ज्याच्यामध्ये फक्त बोलूनच काही टेक्निक्स, काही कमांड्स, काही रिलॅक्सेशन प्रोसेस, काही हिप्नोटिक प्रोसेस, असं सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन आहे, ज्याच्याद्वारे आपण सरळ अवचेतन मनामध्ये उतरून कमांड देतो आणि ती कमांड तुमचं कॉन्शियस माइंड फॉलो करते. तर अशा NLP टेक्निक मध्ये एक अशी टेक्निक आहे ज्याला म्हटलं जाते ऍज इफ टेक्निक. आणि तेच आजच्या ह्या आपलं जे आजचं सेशन आहे याच्यामधलं सगळ्यात फर्स्ट टेक्निक मध्ये आपण मोडू. ऍज इफ टेक्निक, नोन ऍज आयडेंटिटी शिफ्टिंग. जेव्हाही आपण असं म्हणतो, जसं मी म्हटलं की कसं होईल, कसं होईल, कसं होईल, तेव्हा मला स्वतःला म्हणणे आहे ऍज इफ म्हणजे जर आणि तरची भाषा. जर लोकांनी माझा क्लास एक्सेप्ट केला तर, जर मला लोकांनी पेमेंट दिलं तर, जर लोकांना माझं बोलणं आवडत असेल तर, जर लोकांना ह्या अलाइनमेंट प्रोसेसच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन करण्यामध्ये सपोर्ट होत असेल तर, जर हे होत आहे तर नक्कीच मला पेमेंट मिळणार आहे. नक्कीच मी माझ्या कोर्सला एक व्हॅलिड, एक रिस्पेक्टफुल, एक व्हॅल्यू ऍड ऑन करू शकतो. याला म्हटलं जाते आयडेंटिटी शिफ्टिंग. मी काहीच कामाचा नाही आहे. जर मी मंत्री असलो तर, डायरेक्ट तुमची लोअर आयडेंटिटीला डायरेक्ट शिफ्ट केलं एखाद्या मंत्रीच्या लेवलवर. मी जॉब मध्ये साधा एक पिऊन आहे, साधा एक वर्कर आहे, कसं होईल माझं? जर मी या कंपनीचा मॅनेजर झालो तर, एकदम शिफ्ट, म्हणजे कुठं पिऊन, कुठं वर्कर आणि कुठं मॅनेजर, आयडेंटिटी शिफ्ट केली. आणि त्या आयडेंटिटीला घेऊन मला जगायचं आहे. रियालिटी मध्ये नाही, मनामध्ये.
हाऊ टू डू इट? थिंकिंग ऑफ युअर डिझायर ॲज अ फ्युचर इव्हेंट. स्टॉप इट. तुमच्या मनामध्ये फ्युचरच्या प्रती ज्या काही इच्छा आहे त्याला त्याच्या प्रती विचार करणे, याला काय करणे आहे? आपल्याला सगळ्यात पहिले थांबवणे आहे. बिलकुल थांबवून देणे. का? कारण की सध्या आपले विचार हे निगेटिव्ह चालत आहे. कसं होणार? काय होणार? होईल की नाही? जमणार की नाही? मला रिस्पॉन्स मिळेल की नाही? स्टॉप इट. दुसरं, पहिलं आपण काय केलं? भविष्याप्रती चालणाऱ्या विचारांना आपण पहिले स्टॉप केलं. देन अचीव्हर अडॉप्ट द, काय म्हणू आपण त्याला, डेली बिहेवियर. एका अचीव्हर पर्सनचं जे डेली बिहेवियर आहे त्या ऍटिट्यूडला, त्या पर्सनॅलिटीला किंवा त्या बिहेवियरला, जे अचीव्हरचं आहे, द पर्सन हु ऑलरेडी हॅज व्हॉट यू वॉन्ट. एक असा व्यक्ती ज्याने ऑलरेडी मला म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते अचीव्ह केलेलं आहे. जसं मी ह्या काउन्सिलिंग आणि ह्या लाईफ कोच किंवा पर्सनल डेव्हलपमेंट कोच ह्या सिस्टम मध्ये मी जे उतरत आहे आणि मला माझ्यावर ट्रस्ट थोडासा कमी होत आहे, तर मी काय केलं पाहिजे? जो व्यक्ती ह्या फील्डमध्ये ऑलरेडी अचीव्ह झालेला आहे त्याचे बिहेवियर्स, त्याचा ऍटिट्यूड, त्याचा माइंडसेट मी काय केलं पाहिजे? अडॉप्ट केलं पाहिजे. मी फक्त माइंडसेटची गोष्ट करत आहे, फिजिकल पर्सनॅलिटीची गोष्ट नाही करत आहे. की तो व्यक्ती करोडो रुपये उडवत आहे त्याच्या लाईफस्टाईलवर आणि मी पण कर्ज घेऊन पहिले करोडो रुपये उडवणार नाही. त्याचा माइंडसेट आपल्याला अडॉप्ट करायचा आहे. सेल्फ ट्रिगरिंग ऍस्पेक्ट, ग्रॅटिट्यूड, कॉन्फिडन्स, सॅटिस्फॅक्शन थ्रूआउट द डे ॲज इफ युअर गोल इज ऑलरेडी अचीव्ह. ट्रिगरिंग काय आहे याच्यामध्ये? तुम्हाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे आहे, धन्यवाद व्यक्त करणे आहे, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मध्ये राहणे आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स मध्ये राहणे आहे. होल डे तुमच्यासोबत काहीही घडो, पण जेव्हा तुम्हाला त्या विषयावर तुम्ही पोहोचणार, तुमचा कॉन्फिडन्स हाय लेवलवर असला पाहिजे, सॅटिस्फॅक्शन हाय लेवलवर असलं पाहिजे आणि ग्रॅटिट्यूडची भावना, ऍडव्हान्स ग्रॅटिट्यूडची भावना तुमची असली पाहिजे. जर तर मध्ये ॲज इफ युअर गोल इज ऑलरेडी अचीव्ह. जर माझं गोल ऑलरेडी अचीव्ह झालेलं आहे तर मला दिवसभर कॉन्फिडंट, सॅटिस्फाईड आणि ग्रॅटिट्यूडच्या भावनेमध्ये जगायचं आहे. काय म्हणणार? द पीपल ऑलरेडी purchase my course very easily and they get desire benefits what they want, and I add value in their life. I am already a successful counselor and personal development coach. That's why I am very satisfied. People get result. That's why I am very confident. And the universe or angels, तुम्ही मला हे सगळं काम करण्यामध्ये मदत केली त्याकरता खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. याच्यामध्ये की ऍक्शन काय आहे? इग्नोर युअर करंट रियालिटी. आज तुमच्यासोबत जे काही होत आहे त्याला इग्नोर करा अँड रिमेन मेंटली इममुवेबल इन युअर न्यू स्टोरी. तुमच्या माइंड मध्ये तुम्ही जे नवीन स्टोरी क्रिएट केली याला इममुवेबल करा, म्हणजे याला हलू देऊ नका, त्या स्टेटसला हलू देऊ नका आणि रियालिटी मध्ये जे चालत आहे करंट मध्ये त्याला इग्नोर करा. तुमच्या माइंड मध्ये जे चालत आहे ना तेच काही दिवसात तुमची रियालिटी बनणार आहे.
तर अशी आहे ही पहिली टेक्निक, ऍक्ट ऍज इफ. सेकंड, यूज 3-6-9 मेथड. हे आपण गोल मध्ये पण बघितलेलं आहे. रिपीटेड टाइम, फोकस ऑन युअर गोल. जेव्हा आपण वारंवार 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 कोणती गोष्ट रिकॉल करतो, तेव्हा काय होते, तो आपल्या माइंडला सिग्नल मिळतात रिपीटेड. ज्या गोष्टीचा रिपीटेड सिग्नल मिळत आहे, मन काय म्हणत आहे, मे बी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, मला यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि मनाची पूर्ण एकाग्रता त्या विषयावर येणे सुरू होते. आणि पुन्हा मन त्याच गोष्टीचे वारंवार चिंतन करेल. जसं चिंतन करेल, तीच गोष्ट रियालिटीमध्ये उतरणे सुरू होईल. तर 3-6-9 मेथड काय आहे? सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि संध्याकाळी 9 वेळा तुमचं डिझायर, तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी तुम्ही जो टॉपिक निवडलेला आहे, त्याला वारंवार वारंवार रिकॉल करणे. ओके. तिसरं आहे 24 आवर विस्परिंग मेथड. ही टेक्निक वापरल्या जाते इन्फ्लुएन्स स्पेसिफिक पर्सन. जसं मी एक मेंटर, मला तुम्हाला सांगायचं आहे की व्हाय माय कोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर लाईफ. तर मला त्या कोर्सचं जे महत्व आहे ना, ते वारंवार 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 सांगणे आहे. विस्परिंग करणे, विस्परिंग म्हणजे बोलणे आहे. विस्पर केव्हा करतो आपण? बारीक आवाजात कोणाच्या तरी कानाजवळ पुटपुटतो. एक प्रकारे हिप्नोसिस टेक्निक असते. समोरच्या व्यक्ती जेव्हा वारंवार वारंवार ते शब्द ऐकतो, तर त्या शब्दाच्या प्रती तो रिॲक्ट करणे सुरू करतो. आणि जसं जसं त्याचं रिॲक्शन सुरू होईल, तो व्यक्ती पर्टिक्युलर त्या गोष्टीच्यासाठी वर्क करणे सुरू करून देईल. हाऊ टू डू इट? इमॅजिन अ स्पेसिफिक पर्सन. तुम्ही एका व्यक्तीला इमॅजिन करू शकता. उदाहरणार्थ, आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे कोण आहे, हा, जसं सीमाताई आहे, तर यांचं एक नेहमी बोलणं असते की सकाळी मला असं वाटते की मला झोपेतून उठवण्यासाठी दादा तुम्हीच मला उठवता. मला म्हणता की उठ, टाइम झाला आहे क्लास करण्याचा. तर हे काय झालं, स्वतः त्यांनी एक स्पेसिफिक पर्सनला इमॅजिन केलाय, क्रिएट केलेला आहे. तो समजा मी आहे उदाहरणार्थ त्यांच्यासाठी. अशा प्रकारे तुम्हाला काय करणे, एक स्पेसिफिक पर्सनला इमॅजिन करणे की तो व्यक्ती तुमच्या जवळ आलेला आहे, स्टेपिंग इन टू युअर स्पेस. म्हणजे तुम्ही झोपलेले आहात, तुम्ही रूम मध्ये आहात, तुमच्या रूम मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तुमच्या कानाजवळ येऊन विस्पर युअर इंटेन्शन इन युअर इयर 3 टाइम्स. तो व्यक्ती तुमच्या जवळ येऊन, तुमच्या कानाजवळ येऊन बोलत आहे, तुमचा जो संकल्प आहे तो 3 वेळा. जसं मला कार घ्यायची आहे, तर तो व्यक्ती येत आहे, मला म्हणताय, अमित तुला कार घ्यायची आहे, अमित तुला कार घ्यायची आहे, अमित तुला कार घ्यायची आहे. कोण बोलत आहे? मीच माझ्याशी बोलत आहे. असंच डोळे बंद करणे, इमॅजिन करणे, मी रूम मध्ये बसलो आहे, झोपलो आहे, कोणीतरी आलं माझ्या कानाजवळ उभं आहे आणि म्हणताय, अमित यू वॉन्ट, यू नीड टू बाय युअर ओन कार. अमित यू नीड टू बाय युअर ओन कार. मी स्वतःच बोलत आहे, स्वतःच ऐकत आहे, पण इमॅजिन काय करताय, एक थर्ड पर्सन, एक स्पेसिफिक पर्सन माझ्यासाठी बोलत आहे. काही दिवसानंतर ही व्हिज्युअलायझेशन एवढं स्ट्रॉंग होणं सुरू होऊन जाईल की तुम्हाला रियालिटीमध्ये असं वाटणार की कोणीतरी येऊन बोलून गेलं. आणि हे व्हिज्युअलायझेशन करत असताना तुम्हाला आउटकम पासून डिटॅच व्हायचं आहे. म्हणजे तुम्हाला बिलकुल विचार नाही करायचा की मला हे प्राप्त होईल की नाही होईल. जस्ट ट्रस्ट, इट्स ऑलरेडी हॅपन. डायरेक्ट तुम्हाला असं वाटू द्या की हे झालेलं आहे.
अशा प्रकारे 24 hour विस्पर म्हणजे 24 तास तुमच्या कानामध्ये तो शब्द वाजला पाहिजे की कोणीतरी माझ्यासोबत बोलत आहे, कोणीतरी माझ्यासोबत बोलत आहे, कोणीतरी माझ्यासोबत बोलत आहे आणि मला सांगत आहे की हे कर, हे कर, हे कर, असं कर, असं कर, असं कर, असं कर. त्याला तुम्ही स्वतःची म्हणजे आत्माचे शब्द पण म्हणू शकता. तुमच्या गुरुचे शब्द पण म्हणू शकता. काहीही म्हणू शकता. की माझी अंतरचेतना, अंतर्मन माझ्यासोबत बोलत आहे. माझं सेल्फ माझ्यासोबत बोलत आहे. माझं हायर सेल्फ माझ्यासोबत बोलत आहे. माझा डिव्हाइन सेल्फ माझ्यासोबत बोलत आहे. माझे स्पिरिट गाईड माझ्यासोबत बोलत आहे. माझे डिव्हाइन बीइंग्स, डिव्हाइन मास्टर्स माझ्यासोबत बोलत आहे. बोलू कोणी पण शकते. इमॅजिन करणे आहे ती व्यक्ती बोलत आहे आणि मला माझे गोल्स रिमेंबर करून देत आहे. वारंवार, वारंवार, वारंवार. जर समजा मी आता मोबाईलमध्ये रील्स बघायला लागलो. थोड्या वेळानंतर काय होतं, मी काय करून राहिला? किती सारं काम आहे, किती सारा अभ्यास आहे. त्याच्यावर लक्ष दे. पटकन रील क्लोज, कामाची गोष्ट सुरू. कोण बोललं हे? माहित नाही कोण बोललं. पण मी बोललो माझ्याशी मनासोबत. मनातून कुठून आले हे शब्द? कुठेतरी मनामध्ये मी ट्रिगर करून ठेवलेलं आहे. जर मी जास्त रील बघायला लागलो, तर मला माझा संकल्प आठवण करून देशील. तर मी एंजेल्सला म्हटलं, एंजेल्स मी जास्त रील्स बघायला लागलो ना, मला पटकन माझा संकल्प लक्षात घेऊन देशील. जेणेकरून मी त्या रील्समध्ये जास्त टाइम न गमावता मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपोआप ते शब्द मनातून येते. मी काय करून राहिला तू? रील्स बघून राहिला? यार अर्धा तास झाला. तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट काम आहे? ओके. एकदम माझं माइंड आणि मी रील्स क्लोज करून टाकेन. याला म्हटलं जाईल 24 hour विस्पर. आपण आपल्या मनामध्ये काही सेटिंग करून ठेवलेली आहे. एक आहे चौथं सेल्फ हिप्नोसिस म्हटलं जाते याला. दिस मेथड युजेस द स्टेट जस्ट बिफोर स्लीप टू प्रोग्राम युअर माइंड. बिफोर स्लीप व्हिज्युअलाइज द सीन द डिझायर इज ऑलरेडी युअर्स. ही ती पद्धत आहे जेव्हा आपण आपल्या झोपेला, आपल्या झोपण्याच्या वेळेला, अवस्थेला मॅनिफेस्टेशनसाठी यूज करतो. आपण कॉन्शियसनेस बद्दल एकदम स्टार्टिंगच्या क्लासमध्ये बोललो होतो. ज्याच्यामध्ये अल्फा, गॅमा, बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा हे जे 5 प्रकार सांगितले, तर गॅमा आणि बीटा हे तर हायर म्हणजे जागृत कॉन्शियसनेस आहे. पण थीटा आणि अल्फा आणि थीटा हे जे 2 आहेत. अल्फा अशी लेवल आहे जिथे तुमचं पूर्ण बॉडी, होल बॉडी रिलॅक्स झालेलं असते आणि तुम्ही जस्ट आता झोपीकडे जाणार आहात. तुम्हाला थोडीशी झोप पण आहे. तुम्ही झोपण्याच्या पूर्ण मूडमध्ये आहे. आणि थीटा काय आहे? तुम्ही पूर्णपणे झोपलेले आहात, पण तुम्ही स्वप्न अवस्थेमध्ये नाही आहे. तुम्ही डीप स्लीपमध्ये नाही आहे. अजून डीप स्लीपमध्ये गेले नाही. पण हा जो थीटा पार्ट आहे ना, हा थीटा काय करते? हा मॅनिफेस्टेशन करते. हा थीटा तुमच्या सबकॉन्शियसवर डायरेक्ट कनेक्ट आहे. थीटा नंतर डेल्टा गेला तर हे सगळंच क्लोज करून टाकते मग. सगळेच माइंडसेट क्लोज. पण जोपर्यंत थीटा चालू आहे तोपर्यंत डीप रिलॅक्स मध्ये तुम्ही असता. अल्फा ऑलरेडी रिलॅक्स पोझिशन मध्ये आहे. थीटा आणखी डीप. तुमचं सबकॉन्शियस माइंड सोबत संवाद साधण्याचा एकदम परफेक्ट टायमिंग असते थीटा कॉन्शियसनेस. आणि तो होते जस्ट झोपण्याच्या अगोदर. जेव्हा तुम्ही डुलकी मारता आणि हे जे डुलकी चालू असते ना, हे तुम्ही अल्फा मध्ये आहे आणि तुम्ही बस असे अंग टाकलं रे आणि तुम्ही गेले. तर हा जो मोमेंट चालू असते ना, ह्या मोमेंट मध्ये तुम्हाला सांगणे असते स्वतःला, आय एम पर्सनल डेव्हलपमेंट कोच, आय एम अ सक्सेसफुल काउन्सिलर, आय एम ग्रेट healer. My course add great value in everyone's life. People respond me. People respect me. People pay me for my course. आणि झोपले. ह्या प्रोसेसमध्ये जसे तुम्ही झोपले, हे जे 4-5 वर्ड जे तुम्ही बोलले ना, हे रात्रभर तुमच्या माइंडमध्ये रिकॉल होत राहील. रात्रभर जेव्हाही तुम्हाला अर्ध्या रात्री जाग येऊ द्या,
हे शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडणार आपोआप. तर हे सेल्फ हिप्नोसिस मध्ये काय होते, सबकॉन्शियस माइंड डायरेक्ट ट्रिगर होते आणि वर्क करणं सुरू करून देते तुमच्या होल सिस्टम मध्ये. एक 5वा पॉइंट आहे इमोशनल अलाइनमेंट. ओके, एक 5 स्टेप प्रोसेस आहे ही. पहिला फोकस. बी अल्ट्रा स्पेसिफिक व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला जे पाहिजे ना त्यासाठी अल्ट्रा फोकस. अल्ट्रा फोकस म्हणजे पाहिजे आणि हेच पाहिजे. इकडे तिकडे कुठं ध्यान द्यायचं नाही, फक्त त्याच विषयावर ध्यान आहे. दुसरं बुस्टिंग. जनरेट इंटेन्स पॉझिटिव्ह इमोशन्स. त्याच्या प्रती तुमच्या भावना अति जागृत करणे आहे. म्हणजे बघा, एखादा लहान मुलगा, आपण कुठेतरी फिरायला जातो आणि अचानक त्याला शॉप दिसते किंवा रस्त्यावर खेळणी दिसते, म्हणजे मला हेच पाहिजे, हेच पाहिजे. इमोशन काय खतरनाक असते, रडते, आंग टाकते, जमिनीवर लोळण घेते, मारते. त्याची इमोशन आउट ऑफ कंट्रोल असते. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक्स्ट्रीम इमोशन. असे एक्स्ट्रीम इमोशन्स त्या लहान मुलाचे कसे निर्माण झाले, तसे आपले निर्माण झाले पाहिजे ती वस्तूच्या प्रती जी मला पाहिजे आहे. नंतर रिलीज. इमोशन क्रिएट केले, त्यानंतर ती गोष्ट मिळो नाहीतर नाही मिळो, पण त्या गोष्टी मिळण्यामध्ये जे तुमचे फिअर आहे, डाऊट आहे, होईल का नाही, कसं करू, काय करू, सगळं हे डाऊट तुमचे रिलीज करून टाका. चौथं ग्रॅटिट्यूड. फील थँक्सफुल फॉर मॅनिफेस्टेशन. म्हणजे ऑलरेडी आता ही गोष्ट मला मिळालेली आहे, अशा प्रकारे मी काय करणार आहे, थँक्स गिव्हिंग देणार आहे. आणि नंतर गो टू टेक इन्स्पायर ऍक्शन. ही गोष्ट प्राप्त करण्यासाठी मला जे काम करण्याची गरज आहे, ऍक्शन घ्या. बरोबर. जसं आता मला रेकी आणि एंजल्स हा कोर्स तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. ही सुरुवात आहे. पहिले फोकस करणे आहे. आय वॉन्ट टू सेलच करणे ना, मला तुम्हाला देणेच आहे, विकणेच आहे. माय कोर्स. इंटेन्स इमोशन. मला करायचं आहे, करून दाखवायचंच आहे. त्याच्यामुळे असं होणार आहे, तसं होणार आहे, सगळ्या लोकांना फायदा होणार आहे, सगळ्यांची हिलिंग ॲबिलिटी ओपन होणार आहे. जितके लोकांची हिलिंग होईल तितकं त्यांचा मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होईल. कसं होणार, काय होणार, होईल की नाही. रिलीज. थँक यू एंजल्स फॉर गिव्हिंग मी सपोर्ट. each and everyone who is now connected with me purchase my course very easily and pay me for the value which I add in their life. मी जी व्हॅल्यू त्यांच्या जीवनामध्ये ऍड करते त्यांच्यासाठी ते मला पेड करत आहे. नाउ गो अँड टेक ऍक्शन. इथे मला टाइमपास नाही करायचा आता. जसं मी विचार केला मला ऍक्शन सुरू करायची आहे. रेकी कोर्स काय आहे, रेकी बद्दल सगळ्या गोष्टी, माझ्याजवळ जो काही डाटा आहे त्याची स्टडी करणे, अभ्यास करणे, तुमच्या समोर ते घेऊन येणे एका नॉर्मल लँग्वेज मध्ये, मराठी लँग्वेज मध्ये, आणि अशा प्रकारे की जेवढेही डाऊट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे ते सगळे सॉल्व्ह करण्यासाठी मी रेडी आहे. नाव टेक ऍक्शन. टाइमपास करणे नाही आहे. जेही लोक कनेक्ट झाले त्यांना शिकवणे सुरू करा. अशा प्रकारे मी काय केलं, माझ्या मॅनिफेस्टेशनसाठी मी एक स्टेप फर्दर समोर गेलो, हायली इमोशनल होऊन. असे हे 5 टॉपिक मी तुम्हाला सांगितले आज, जे डिपेंड होते आपल्या आजच्या सेशन मध्ये, त्याचं नाव आहे सेल्फ ट्रिगरिंग. ओके. अशा प्रकारे आजचं सेशन आपलं पूर्ण झालं. आय होप सेल्फ ट्रिगरिंग हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल आणि मॅनिफेस्टेशन प्रोसेससाठी हे किती आवश्यक आहे हेही कळलेलं असेल. आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. हा आठवडा जवळपास 10 सेशन होईल. मे बी शनिवार रविवारचा पण क्लास मी क्लोज करून त्याच्या जागेवर जर उरलेले काही टॉपिक असेल तर कंटिन्यू करेल. आणि त्यानंतर आपलं हे काम म्हणजे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही सिरीज स्टॉप होईल आणि मी सुरू करेल रेकी आणि एंजल्स. I hope everyone ready for the next course. Thank you all of you for your support and blessings. Now we start our meditation.
आणि खरोखर मध्ये हे जे सिस्टम मी रेडी करत आहे ना, ते खूप विचारपूर्वक करत आहे. खूप अभ्यास झालेला आहे याच्यावर, की एक्झॅक्टली ब्लॉक येत कुठे आहे आणि अलग अलग प्रकारचे ब्लॉक अॅनालाइज केल्यानंतर हे सिस्टम रेडी झालेले आहे. एक एक टॉपिक न शिकवता, एक टॉपिक न करता सरळ एक 5चे 5 ही अलाइनमेंट त्या जे स्टेप आहे त्या मी सगळ्यांच्या समोर घेऊन येत आहे. चला तर शांत स्थिर बसा, रिलॅक्स, लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास, श्वास सोडा. फील करा डिवाइन एनर्जीला, एंजल रेकी एनर्जी. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ. मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो. अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए. लम 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 लम
lam 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 अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वाम 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 वाम
वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम वाम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। राम 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 राम
रम 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 रम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए।
लांब खोल श्वास. श्वास सोडा. फोकस ऑन युअर सेंटर ऑफ युअर हार्ट. इमॅजिन करा डिवाइन व्हाइट लाईट तुमचे सेंटर मधून बाहेर पडत आहे. तुमच्या पूर्ण शरीराला कव्हर करत या व्हाईट लाईटचा ऑरा 3 फुटापर्यंत पसरलेला आहे. आय इन्व्हाइट गार्डियन एंजल्स. ओ डिअर गार्डियन एंजल्स, प्लीज कम. Bless all of us with your divine angelic energy. Bless कीजिए wisdom, knowledge, strength and courage, protection, security के साथ. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. Focus on your center of your heart. Imagine emerald green light spread outside of your body. यानी तुमचं पूर्ण शरीराला कव्हर करत व्हाईट लाईटला कव्हर करून ग्रीन लाईट बाहेर प्रवाहित होत आहे. आणि याचा घेरा याचा ऑरिक फील्ड 7 फुटापर्यंत वाढलेला आहे. आय इन्व्हाइट आर्क एंजेल राफेल. आय इन्व्हाइट यू. आय इन्वोक युअर डिवाइन हीलिंग एनर्जी. ब्लेस कीजिए अपने डिवाइन हीलिंग के साथ. लांब खोल श्वास. श्वास सोडा. सेंटर ऑफ युअर हार्ट. इमॅजिन रॉयल पर्पल लाईट. आणि हा पर्पल लाईट स्प्रेड होत आहे तुमच्या बॉडीमधून. त्याने पूर्ण तुमच्या शरीराला कव्हर केलेलं आहे. तुमच्या व्हाईट लाईट ग्रीन लाईटला कव्हर करत बाहेर एक्सपांड होत आहे. आणि याचा घेरा याचे ऑरिक फील्ड 10 फीट पर्यंत वाढलेली आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल. आय इन्वोक युअर डिवाइन एंजेलिक पॉवर्स. ब्लेस करा तुमच्या प्रोटेक्टिव्ह शिल्ड या एनर्जीने तुमच्या प्रोटेक्टिव्ह एनर्जीने प्रोटेक्ट करा बरा प्रत्येक प्रकारच्या नकारात्मकतेपासून. नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक अनुभव, नकारात्मक ऊर्जा, लोअर डायमेन्शन एनर्जीज, लोअर एंटिटीज, प्रत्येक नकारात्मक तत्वापासून माझी सुरक्षा करा. लांब खोल श्वास. इमॅजिन गोल्डन लाईट. हा गोल्डन प्रकाश तुमच्या शरीरामधून बाहेर प्रवाहित होत आहे. यानी व्हाईट लाईट, ग्रीन लाईट आणि पर्पल लाईटला कव्हर करत हा बाहेर ब्रह्मांडामध्ये अनंत विस्तारित होत आहे. हा तुमचा खरा प्रकाश आहे. हा तुमचा आत्मिक प्रकाश आहे. ही तुमची खरी ओळख आहे. हा गोल्डन प्रकाश सामर्थ्यवान आहे तुम्हाला जे पाहिजे ते आणून देण्यासाठी, मिळवून देण्यासाठी. हा तुमचा आत्म्याचा प्रकाश आहे. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. दोन्ही हात जोरात घसा. चेहऱ्यावरून फिरवा. मान, खांदे हळूहळू रिलीज करा. हलके सोडा. आणि हळूवार डोळे उघडा. वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. ओके, छान आहे. कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. हम्म. आता अनम्यूट होतील. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, नवीन आठवड्याच्या सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा.
खूप छान मेडिटेशन झालं दादा. बरेच 3-4 दिवसानंतर एक अलाइनमेंट आलं. रिलॅक्स वाटून राहिलं. छान. तब्येती आता बऱ्यापैकी सुधारली आहे. आणि सहस्रार चक्रावर एक छान रिलॅक्स अनुभव आला. बाकी चक्रांना तर आज थोडस म्हणजे मुद्दामून अलाइन करावं लागलं किंवा कलर इमॅजिन करावं लागले. परंतु सहस्रार चक्रावर पोहोचलं तेव्हा पूर्णपणे ऑटोमॅटिक सर्व व्हाईट लाईट सहस्रार चक्रावर एकत्रित झालेला होता. छान आणि रिलॅक्स वाटून राहिलं होता. बढिया सर. खूप छान. ओके. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू सर. आणखी कोणी? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. आज सेम दादा मला एक असंच झालंय आणि खरं तर आता मला थोडं मध्ये उठावं लागलं सहस्र चक्राचं झाल्यानंतर, पण तरी मी येऊन वापस बसले. तर मला तेच म्हणायचं, मी अक्षरशः हँडवॉश करून बसले दादा आता. कारण ते कचऱ्याची गाडी येते, डस्टबिन आज माझी विसरली होती पहिले ठेवायची. तर आता मला मग पण सहस्त्र चक्राचं पूर्ण झालं आणि मग उठले मी, हँडवॉश केला, वापस येऊन बसली तरी गरम हात दादा. अरे वा. गरम हात चेहऱ्यावरनं फिरवले तरी म्हटलं अरे बापरे, आता हँडवॉश केलं तरी. आणि खूप छान वाटलं. आणि सहस्त्र चक्रावरती तसंच दादा असे आपण मराठीत म्हणतो ना, विवर दिसतात. हा हा विवर ज्याला म्हणतात, ब्लॅक होल्स सारखं असं हा हा काहीतरी. हा हो. तर तसं काहीतरी मला दिसत आहे असं वाटत होतं. आणि एकदा असं वाटलं की तो पर्पल आहे, नंतर असं वाटत होतं की ब्लॅक आहेत. हम्म. असं काहीतरी 2-3 वेळेस तसं झालं. ठीक. आणि खूप डीप झालं आज होत. खूप छान. आणि तसंच होतंय, खूप गॅप होते, सॉरी दादा. पण चालू एवढं आहे, काही काही हरकत नाही. चालू आहे ना, होतच नाहीये. प्रयत्न करते मी, पण असं वाटतं कधी कधी मी क्लासमध्ये नसते, पण बहुतेक मी असं मनात आठवण करत असते की माझा क्लास तिकडे चालू आहे, दादा सांगत आहेत. हा हा नंतर रेकॉर्डिंग ऐकून घेते, पण थोडं मिस होते. चालेल, तर काही हरकत थँक्यू दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ नाही. ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ग्रॅटिट्यूड. थँक्यू. आणखी कोणी? गुड हा, मॉर्निंग. प्रणिताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. 2-3 दिवस कदाचित गॅप होती, पण म्हणजे मी मेडिटेशन पण केलं आणि माझी साधना आधी होत नव्हती. तर मला वेळ मिळाला, ऍक्च्युली माझं कुठेच लॉस नाही झालं. साधना वगैरे झाली, सो तो टाइम कुठेतरी मला चांगल्या ह्याच्यात मिळाला, त्याच्यामुळे पण खुश आहे. आणि आजचं असं की जेव्हा तुम्ही म्हटले की तुमचं पर्पल कलर वगैरे इमॅजिन करा शस्त्रचक्रानंतर, तर मला माझं ते ओरा स्कॅनिंग आठवला, आपण रिट्रीटला केलेला. हा हा तर ते जेवढ्या किलोमीटर आपण ते सगळ्यांचं इमॅजिन झालं, मला तिथे चालली गेली होती मी. आय डोंट नो. बरोबर. सो आय हॅपी विथ दॅट, की आपल्याला किती ग्रोथ करायची आहे अँड समथिंग. सो बरोबर. ऑसम. छान आहे. छान एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच. बढिया. ओके, चला तर मग. हा, सीमाताई बोला. हा दादा, आजचा टॉक पण खूपच सुंदर होता दादा. खरं तर आम्हीच कमी पडत आहे प्रॅक्टिस मध्ये. आता सुरू करेलच मी. खूप छान आहे, खूपच नॉलेज मिळालं. आणि दादा, कालचं एक मला सांगायचं होतं. म्हणजे स्वप्न खरं तर, पण इतकं रिअल झालं ना दादा काल माझ्यासोबत, की अच्छा. लेट झालं होतं ऑलरेडी, खूप थकलो, झोपलेलं म्हणजे जाग येऊनही मी वापस झोपली की मला झोप पूर्ण करायची होती. आणि मला स्वप्नात असं दिसलं की जास्वंदाचं झाड दिसत होती आणि खूप फुलं आहेत, खूप फुलं आहेत त्या झाडांना. हम्म. आणि रिअल मध्ये मी जेव्हा उठले, माझ्याही झाडाला तेवढीच खूप सारी फुलं आलेली होती दादा. मी जे स्टेटस ठेवलं काल, ते हा खरंच हा होतं. एवढी फुलं, खूप मोठं झाड नाहीये ते माझं खरं म्हणजे, पण हा हा एवढी फुलं होतं, लिटरली 11-12 फुलं असतील. ते इतकं सुंदर दिसत होतं. आणि नंतर मला लक्षात आलं, फुलं तोडूनही आणली. अरे, आज आपल्याला स्वप्नामध्ये हेच दिसलं होतं. हे दिसलं. ओके. असं काहीतरी काल खूप नाही, छान होते वाटलं. ह्या गोष्टी होईल. हे हळूहळू जसं जसं अलाइनमेंट होत जाईल ना, हे होते हा असे प्रकारचे भास
जे आपण म्हणतो हो. हे काहीतरी कल्पना आहेत, पण त्या कल्पना नसते राहत. बघा इथे रियालिटी म्हणून आहे ना काहीच नाही आहे. आपल्याला असं वाटतं की आपण रियालिटी मध्ये आहो, इथे मल्टी डायमेन्शनल खूप काही चालून राहिलं. जितकं जितकं आपलं कॉन्शियसनेस डेव्हलप होते तितकं मल्टी डायमेन्शनल किंवा मल्टीवर्स हे जे घटना घडून राहिल्या ना ह्या अलाईन होत जाते आपल्यासोबत. आणि त्यालाच आपण म्हणतो की अरे मला काहीतरी दिसलं, मला समजलं आणि तेच झालं. ते हो. काही मिनिट अगोदर काही मिनिट नंतर सगळं नॉर्मलच असते. म्हणून असं म्हटलं जाते की जर हे जे जास्वंदाचं फुलं तुम्हाला दिसले, स्वप्न बघण्यामध्ये आणि दिसण्यामध्ये जर 2 तासाची जर गॅप होती उदाहरणार्थ, म्हणजे तुम्ही जे ऍक्च्युअली जेव्हा त्या झाडाला बघितलं आणि जेव्हा तुम्ही स्वप्न बघितलं, आपण म्हणून सकाळ सकाळचं स्वप्न होतं आणि क्लास हो. झाल्यानंतर तुम्ही ते झाड बघितलं असं समजू आपण. 7 वाजता तुम्ही झाड बघितलं, 4 वाजता स्वप्न आलं. हे 3 तासात जे फ्युचर मधली गोष्ट तुम्ही अगोदरच तुम्हाला दिसली, तर आपल्याच माइंडमध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की आपण 3 तास समोर म्हणजे 10 वाजता आपण रिइमॅजिन करू शकतो की 3 घंट्या अगोदर ती सिच्युएशन चेंज करणे. आणि लिटरली ती होते. त्याला स्कॉट कटिंग आणि माइंड मधून हे सगळ्या मेमरी डिलीट करणे म्हणतो आणि त्याच्या जागेवर आपण चांगल्या गोष्टी स्थापित करतो. आणि ऍक्च्युअल त्याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला नंतर दिसून पडणार की आपण म्हणतो जर असं नसतं झालं तर असं झालं असतं. तर माइंड मध्ये उतरून जेव्हा आपण त्या गोष्टीला जे आपल्याला नकोसं आहे त्याला मेंटली जे आपण चेंज करतो आणि त्याच्या ठिकाणी आपण चांगल्या गोष्टी इनपुट करतो आणि नंतर आपण काय तो अरे हे गोष्ट होणे तर अशक्य होती, हे झाली कशी? का? कारण की इंटरनली तुम्ही काय करून टाकलेलं आहे, त्याचे जे रिॲक्शन्सची चेन होती ना ती तोडून टाकली आणि तुम्हाला जे पाहिजे होतं ते तिथे प्लेस केलं आणि आपोआप जे अशक्य होणारी गोष्ट होती ते काही टाइमानंतर तुम्हाला शक्य झालेली दिसते. का? ऍक्च्युअल नॉर्मल प्रोसेस मध्ये तर ते शक्य होणारच नव्हती. पण झाली कशी? का? कारण की इंटरनली तुम्ही बॅक मध्ये जाऊन त्या हिस्ट्रीला काय केलं, डिलीट करून त्याच्या जागेवर नवीन काहीतरी कमांड देऊन त्याला चार्ज करून आले. आणि आपोआप मग तुम्ही त्याला म्हणाल की एकदम मग ऍक्सिडेंट झालाय कोणाचा तर मग त्याचं लाईफ चेंज होऊन जाईल का? तर होते. तुम्ही म्हणाल कसं? पास्ट मध्ये उतरून जेव्हा त्या इन्सिडेंटला आपण हील करतो ना, तिकडे डॉक्टर म्हणतात की हा मरणार होता पण हा वाचला कसा माहित नाही. सडनली हिलिंग झाली याची. अचानक ह्या मागच्या 1 तासात काय घडलं माहित नाही याच्यासोबत, हा एकदम बुस्टअप झालं याचं सगळं सिस्टम. हे कुठं होत आहे? आपण इंटरनली जाऊन पे करून त्या विषयाला इतकी एनर्जी देऊन येतो की त्याची नकारात्मकता रिलीज करून तिथे पॉझिटिव्हिटीची स्थापना करतो. जर ऍक्सिडेंट नसता झाला तर काय झालं असतं? ह्यावेळी जर याला कोणी मदत केली असती तर काय झालं असतं? आणि त्याला आपण पुट करतो, त्याला हील करतो, ब्लेस करतो आणि त्या गोष्टीचे पण सिम्पटम्स पुढच्या 4 घंट्यानंतर ओपन अप होते. म्हणजे तुमची एनर्जी आणि 4 घंटे अगोदर झालेली एनर्जी दोन्ही मिक्स होते आणि तुमची हिलिंग पॉवर त्या व्यक्तीला मिळून जो सिव्हिअर होणार होतं ते नॉर्मल मध्ये निपटून जाते. म्हणून असं अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही की पैसा येत नाही, काम होत नाही, सिस्टम अटकलाय, सगळं होते. फक्त कसं आहे ह्या गोष्टी समजणे आणि ह्या इतक्या सुंदर आहे, इतक्या डीप आहे, ज्याला समजलं ना तो लाईफ मध्ये काहीतरी मिरॅक्युलस घटना घडवून आणते. याच्यावर डाऊट कधीच करायचा नाही की काहीतरी हे माझा भ्रम असेल. भ्रम काहीच राहत नाही, सगळं खरं आहे. खूप थँक्यू दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ दिस. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला आपलं सेशन आता क्लोज करू. आता 7 वाजत आहे. आणखी एक गोष्ट सांगायची होती. जे रेकी आणि एंजेल्सचा कोर्स सुरू होणार आहे है ना, तर आता तरी आपण समजा 4-5 जण आहे, माहित नाही की एनर्जी मध्ये ते लोक कमी पडून राहिले की काय. कारण की जे ऍक्टिव्हेट आहे ना मी त्यांना शिकवणार आहे. आई आहे माहित आहे. रोजच राहते सगळे. हा, रोजच. त्याच्यामुळे कसं हे कोर्स घेण्याचा हाच विषय होता. एक तर पैसा द्या नाही तर वेळ द्या. बरोबर आहे. जे वेळ देत आहे त्यांच्यासाठी मी रेडी आहे. जे देत नाही आणि डिमांड करतील त्यांच्यासाठी फी आहे. ही फी प्रत्येकासाठीच राहणार आहे, पण इथून माझं फ्युचर प्रेडिक्शन, फ्युचर बोलत आहे मी की ह्या वेने आपल्याला चालायचं आहे. ओके. आणि हे खूप चांगला टेक्निक आहे, तुम्ही शिका. पुढे चालून खूप ह्या सर्व्हिस मध्ये तुम्हाला उतरता येईल.
की तुमचंच मॅनिफेस्टेशन चांगलं करण्यामध्ये तुम्हाला सहायता मिळेल. आतापर्यंत हे लेक्चर वाईज खूप जास्त गेलं, पण इथून पुढे आहे ना लेक्चर खूप कमी राहते, प्रॅक्टिकल वाढत जाईल. कारण की एंजेल्सला इन्व्होक करणे, रेकी एनर्जीला बोलवणे, त्याच्यावर प्रॅक्टिकल करणे, आता करणेवाला पार्ट सुरू होते. ओके, तर जास्तीत जास्त हा आठवडा आणि पुढच्या आठवडा समजा मे बी लागू शकते प्रिपरेशनसाठी. मार्च सेकंड वीक पासून क्लास कंटिन्यू सुरू होऊन जाईल आणि क्लासची पद्धत थोडीशी बदलणार आहे. कारण की मॉर्निंग मध्ये मी ईएफटी पण सुरू करणार है ना, त्याच्यामुळे वेळ भेटणार नाही जास्त बोलण्यासाठी. तर जो टॉक आहे तो शनिवार रविवार चालेल, 3-3, 4-4 घंट्याच्या सेशन मध्ये. जे नाही अटेंड करू शकले त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग अवेलेबल आहेच, काही प्रॉब्लेम नाही. आणि वीकली म्हणजे आठवड्यातून काय करणार आहे की मी क्वेश्चन आन्सर सेशन घेईल संध्याकाळी, जसं 8 ते 9, 8 ते 10 अशा वेळेस. आणि याच्यामध्ये काय करणार, जे कोर्स जे डिझायनिंग होत आहे ते अशा प्रकारे होणार आहे. पहिली लेवल असं समजा आपण 7 चक्र आणि बेसिक ईएफटी. सेकंड स्टेप राहील रेकी आणि एंजेल्स. आणि तिसरी लेवल आहे जे आपलं 5चं टॉपिक आहे, कोणतं, मनी एनर्जी अलाइनमेंट. हे 3. आणि त्याच्यानंतर चौथा टॉपिक हा राहील ऍडव्हान्स एंजेल हिलिंग, क्रिस्टल हिलिंग, रेकी हिलिंगचे काही अलग अलग ऍडव्हान्स प्रकार हे त्याच्यामध्ये. आणि याचं जे सर्व्हिस राहील हे जास्त हाय पेड राहील. का? कारण की याच्यामध्ये 100% खूप कमी वेळात खूप मोठा रिझल्ट आहे. अशा प्रकारे सिस्टम जनरेट होणार आहे. त्याच्यानुसारच मी क्लासेस पण डिवाइड करणार, त्याच्यानुसारच मी क्वेश्चन आन्सर सेशन पण डिसाईड करेल. की पहिल्या लेवल वाल्यांसाठी समजून घ्या आपण बुधवार घेतला, सेकंड वाल्यांसाठी गुरुवार, त्याच्यानंतर शुक्रवार, असं करत है ना. म्हणजे प्रत्येकाला तो दिवस पण मिळणार, ज्यांनी होल कोर्स घेतला त्याला सगळे दिवस माझे अवेलेबल राहील. अशा प्रकारे टेक्निकली स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेसला सुरुवात करू. ठीक आहे. तर मे बी मार्च नंतर मॉर्निंगचं सेशन मध्ये जे टॉक आहे तो खूप कमी होईल, खूप छोट्या लेवलवर मी बोलणार, जास्तीत जास्त 10 मिनिट, आणि सरळ आपलं मेडिटेशनला सुरुवात होईल. ईएफटी मिरॅक्युलस आहे, भलेही मी बेसिक मध्ये देत आहो. बेसिक मध्ये याच्यासाठी देत आहे की प्रत्येक लोकांचे कमीत कमी फीज मध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. आता ज्यांना मॅनिफेस्ट करायचं आहे, हायर लेवलवर जायचं आहे, त्यांच्यासाठी गोष्ट अलग है ना. पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा इश्यू जास्त हाय पेड ठेवण्यात काही अर्थ नाही. कारण की प्रत्येकच जण सुरुवातीला कोण्या ना कोण्या अशा समस्येत फसला असते की तो जास्त पेमेंट करू शकत नाही. पण जीवन बदलण्याची इच्छा असते. त्याच्यामुळे 7 चक्र आणि ईएफटी हे मी प्रत्येकाला एकदम लो प्राइस मध्ये देणार आहे, जेणेकरून पुढचे 2 ते 3 महिने तुम्ही इतकी प्रॅक्टिस करा की तुमचं इमोशनल, मेंटल आणि एनर्जेटिकली सगळे ब्लॉकेजेस तुमचे रिलीज झाले पाहिजे. त्यानंतर त्या एनर्जीला अपलिफ्ट करण्यासाठी रेकी आणि एंजेल्सला वापरू. मग एकच कन्सेप्ट उरते, मनी. तो पण चेंज झाला पाहिजे प्रत्येकाचा. म्हणून एक मनी कॉन्शियसनेस किंवा मनी मॅनिफेस्टेशन वर एक आपण अलग सेशन ठेवू. तो इनबिल्ड राहील ह्या पहिल्या 2 लेवल मिक्स करून. त्याच्यामध्ये काही पैशासाठी जर तू आलेला आहे बाबा, तर तुला नो एक्सक्यूज, तुला सरळ एवढं प्रोसेस करावं लागेल. आणि मग ऍडव्हान्स लेवल, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं शिकून ज्या तुम्ही फुल फिल होता, रेडी होता, तुम्ही इतकी आता कमांड आहे तुमच्या माइंडमध्ये की तुम्हाला कोणत्या मेडिटेशनची गरज नाही पडत, प्रोसेसची गरज नाही पडत, तुम्ही थॉटद्वारेच क्लिअर करता. अशा वेळेस मग आपण ऍडव्हान्स एंजल हिलिंग वापरू, की जस्ट कार्ड लावले, हिलिंग स्टार्ट केली, 10 मिनिटात हिलिंग सुरू, 5 मिनिटात तुमचा माइंडसेट रेडी आणि तुम्ही तुमच्या कामाला लागले. तिकडे एंजेल्स तुमचं काम करत आहे. हायर टू हायर जायचं आहे, तर हायर एनर्जी आणि हायर विजडम अत्यावश्यक आहे. छोटंसं दुकान कोणी चालवते, एक मॉल चालवण्यासाठी खूप मोठं करेज लागते. त्यासाठी तुम्ही एनर्जीमध्ये हाय असले पाहिजे आणि तुमचं विजडम खूप चांगलं असलं पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे. दूरदृष्टी केव्हा मिळेल, जेव्हा तुमच्या डोळ्यावरचे जे चष्मे आहे, पडदे आहे, ते काय निघत जाईल, तितकं तितकं दूरचं दिसत जाईल. आणि त्याच्यासाठीच आपल्याला हे पहिलं अटेम्प्ट करणे आहे क्लिन्झिंग. आणि म्हणूनच ही क्लिन्झिंग मी एकदम कमी प्राइस मध्ये ठेवत आहे. पण त्याच क्लिन्झिंग मधला ईएफटीचा पॉझिटिव्ह पार्ट जो आहे तो मनी एनर्जी मध्ये आपण हाय व्हॅल्यू मध्ये ठेवणार आहे. हे सर्व्हिस प्रत्येकाला मिळेल, सोय सगळ्यांची होईल. ज्याला डेव्हलप करायचा आहे तो ऍडव्हान्स मध्ये जाईल, ज्याला बेसिक वर थांबायचं तो बेसिक मध्ये थांबेल. ओके.
पुढे चालून ज्यांना ह्या सर्व्हिसमध्ये हातभार लावायचा आहे त्यांनी सुद्धा मला संपर्क करा आणि आपण मिळून सगळेजण काम करू. चला, आज मला हेच संदेश तुम्हाला द्यायचा होता, कारण की खूप प्रोसेस मार्गी लागलेली आहे, खूप चांगल्या पद्धतीने लागली. काल योगेश सरांसोबत रात्री 10-10:30 पर्यंत मीटिंग झाली आणि हा पूर्ण टॉपिक याच्यावर बोलणं झालं, ज्याला आपण निश म्हणतो, म्हणजे सेक्टर. मला माझं वर्किंग सेक्टर कोणतं निवडायचं आहे ते सुद्धा डिसाईड झालं. जनरल तर आहेच आहे, पण प्रोफेशनली एक भाग घेऊन, जसं मी डॉक्टर आहे, जनरल डॉक्टर आणि एक एक्सपर्ट एका विषयाचा डॉक्टर, अशा प्रकारे एक जनरल काउन्सिलर आणि एक स्पेसिफिक टॉपिकचा काउन्सिलर, की तुम्ही कितीही फिरून आले तरी तुम्हाला ह्या नावाचा काउन्सिलर मिळणार नाही, आणि त्याची गरज आहे फ्युचरमध्ये. तो टॉपिक पण मी समोर घेऊन येईल आणि त्याच्यामुळे खूप माइंडसेट मध्ये चेंज येणार आहे. विजडम चांगलं मोठं आहे माझं, सर्व्हिस खूप मोठ्या लोकांपर्यंत, चांगल्या ग्रुप पर्यंत घेऊन जायचं आहे. कारण की मी ही सर्व्हिस आज याच्यासाठी निवडलेली आहे की आजपासून 10 वर्षानंतर किंवा आता सुद्धा ती बिमारी ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि ती वाढणार आहे. पुढच्या 10 वर्षांत इतकी बेकार लेवलवर वाढेल की अर्निंग कमी आणि त्या बिमारीला खर्च जास्त लागणार आहे, आणि त्याचं अँसर कोणीच देऊ शकणार नाही. हा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर कधीच मेडिकल चेकअप मध्ये दिसत नाही, कधीच दिसत नाही. मी आता जर्नी करून आलो, तिथे माझ्या रिलेटिव्ह मध्ये एका आमची वहिनी आहे, त्यांना त्रास आहे, भयंकर खांदे दुखत आहे, डोकं दुखत आहे, मायग्रेन होऊन राहिलं, डोळा कान हे सगळं भाग दुखत आहे अति. 8 महिने झाले, गोळ्यावर गोळ्या, डॉक्टरवर डॉक्टर सुरू आहे. आता काय करावं काही समजत नाही. आता शेवटी म्हणजे अमित तू काहीतरी कर. मी काहीच करू शकत नाही, तुमच्या कुंडलीमध्ये बिमारी नावाची गोष्टच नाहीये. मला सोडा, तुम्ही कुठेही घेऊन जा, कोणालाही दाखवा, कुंडलीत बिमारी आहे नाही तर म्हणजे आली कुठून? आली कुठून? अरे लग्नाला 18 वर्ष झाले, 19 वर्ष, ती बाई आली तेव्हापासून बिमारच आहे. त्रस्त झाले पूर्ण घरातले लोक, तिला खर्च लावलो. पण आत्ताचे जे 8 महिने गेले ना, ते अति बेकार गेले तिच्यासाठी. मला क्लिअर माहिती आहे हा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे. 2 ते 3 दिवसात रिलीज करू शकतो, पण बाईला बदलण्याची तयारी बसली पाहिजे. का? कारण की 18-19 वर्ष लग्नानंतर सांगा, लग्न अगोदरचं माहिती तिचं लहानपण कसं गेलं. जर एवढं फिडिंग करून ठेवलेलं आहे माइंडमध्ये बिमारीचं, काहीच करू शकत नाही. कारण की जी बिमारीच नाही तिथं औषध कसं काम करत? त्या औषधाला पण दिसलं पाहिजे ना बॉडीमध्ये गेल्यानंतर की सिम्पटम्स आहे बाबा याच्या बॉडीमध्ये बिमारीचे, तर औषध पण लागल. ज्या बिमारीचे सिम्पटम्सच नाही त्याला औषध पण काम करत नाही, पण ते दिसून राहिलं, फिजिकली सिम्पटम्स पण दिसत आहे, पेन पण होत आहे, येत कुठं नाही. हा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे आणि हा फ्युचरमध्ये वाढणार आहे, अति वाढणार आहे. तर आज एक चांगला चान्स पण आहे माझ्यासोबत वर्क करून या काउन्सिलिंग आणि या सायकोसोमॅटिक डिसऑर्डरवर वर्क करणे. जगात खूप सारे लोक अलग अलग प्रकारची सर्व्हिस देत आहे, आपण ही सर्व्हिस देऊ आणि फ्युचर बघा तुम्ही फक्त बस. आज लहान लहान मुलं 24 तास लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल मध्ये उतरलेले आहे. 5-10 वर्षाचे होत असताना डोळ्याला एवढे मोठे चष्मे लागून गेले. विचार करा 10 वर्षानंतर त्यांची डोळ्याची हालत काय राहील. आहे ना, म्हणजे आय स्पेशलिस्ट साठी जबरदस्त ग्रोथ आहे. कॅन्सर वाढणार आहे, कॅन्सर वाल्यांसाठी जबरदस्त ग्रोथ आहे, पण इथे फ्रॉड पण तेवढाच चालते. आपल्याला विदाऊट मेडिकल ट्रीटमेंट घेणे आहे. कोणत्या लेवलवर? जस्ट त्याला हील करण्याच्या प्रोसेसला ऍक्टिव्हेट करण्यासाठी. आपल्याला बकरं नाही बनायचं आहे त्यांच्या हातात जाऊन की बस गेला रे बाबा की काटो. कॅन्सर आहे नाहीये कोणाला माहित, पण आहे. त्या दिवशी मी तुम्हाला स्टोरी नाही सांगितली, पण एक आता बोलत आहे, एक स्टोरी सांगतो. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स कसे क्लिअर होतात याच्यावर स्टडी झाली, आता रिसेंट स्टडी आहे. त्याच्यामध्ये अगोदर काय होतं की कोणत्याच गोष्टीला एक मेडिकली प्रूफ भेटत नव्हतं. आता मेडिकल प्रूफ सहित ही गोष्ट विचारणा केली आहे की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर कसे काम करते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 20 लोकांचा ग्रुप घेतला. मी ही गोष्ट सांगितली का नाही माहिती, पण पुन्हा सांगतो एक वेळा. 10-10 लोकांना डिवाइड केलं. पहिले 10 लोक जे आहे, म्हणजे सगळेचे सगळे कोणते पेशंट आहे, ज्यांचे घुटणे दुखत आहे, टोंगड्यांमध्ये खूप त्रास आहे आणि त्यांची गादी बदलणे आहे, वाटी बदलणे आहे, हा त्यांचा ऑपरेशनद्वारे इलाज सांगितला गेला. 20 लोक निवडले, 10 लोक एक अलग ग्रुप केला, 10 लोकांचा अलग ग्रुप केला. 10 लोकांना सांगितलं, 20 लोकांना सांगितलं की तुमचं ऑपरेशन होणार आहे. पहिल्या 10 लोकांचं खरोखर ऑपरेशन केलं. त्यांचं
पूर्ण कवटी ते चेंज करून त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा केली. आता मला सांगा, घुटणे सगळ्याचे सारखे, ऑपरेशन सगळ्यांचे सारखं, बरोबर? तर ऑपरेशनचे व्हिडिओ बनवले, 10 प्रकारचे 10 अलग अलग व्हिडिओ बनवले. ठीक आहे. त्यांची ट्रीटमेंट झाली आणि त्यांना काय सांगितलं, त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला की सर आमचं हे ट्रीटमेंट झाली ठीक होणार, ते म्हणजे गॅरंटी नाही. का? कारण की आम्ही आमचं काम केलं, तुमच्या बॉडीने त्याला एक्सेप्ट करायला पाहिजे. आता तुमच्या बॉडीने जर त्या नवीन वाटीला, त्या गादीला जर एक्सेप्ट केलं तर तुमचे टोंगडे ठीक होऊन जाईल किंवा डॅमेज पण होऊ शकते, आम्ही गॅरंटी घेत नाही. बघा, ऑपरेशन झाल्यानंतर हे बोलले. ठीक आहे. दुसऱ्या 10 ग्रुपला काय केलं, त्यांचेच व्हिडिओ टीव्हीवर रेकॉर्ड केलेले शो केले, याला अॅनेस्थेसिया दिला, त्या पायाच्या त्या भागात, टोंगड्याच्या भागात त्याला काही समजलं नाही, एक नॉर्मल टोंगड्यावरून एक चिरा मारला, त्याला पुन्हा शिवून काढलं, समोर त्याला सांगितलं की तुमचं ऑपरेशन झालेलं आहे. जेव्हा त्यांनी ड्रेसिंगसाठी येत होते, पट्टी खोलत होते, त्याला टाके वगैरे सगळं दिसत होते, त्याच्यामुळे त्यांनी मानून घेतलं की माझं ऑपरेशन झालेलं आहे. आणि स्क्रीनवर त्यांनी ऑपरेशन होताना बघून घेतलं का, कारण की याच्या अगोदरचे जे 10 लोक होते त्यांचेच व्हिडिओ त्यांना दाखवले गेले आणि त्यांना एक गोष्ट गॅरंटेड सांगितली, तुमचं ऑपरेशन 100% सक्सेसफुल आहे. तुम्ही पुढच्या काही दिवसातच जबरदस्त तुमची हिलिंग होणार आहे. त्यांना काही नॉर्मल औषधी दिल्या, त्यांनी सांगितलं याच्यामध्ये इतकी हिलिंग पॉवर आहे की ह्या ऑपरेशनच्या सोबत ही औषध घेणे म्हणजे तुमचे टोंगडे नवीन. आणि मिरॅकल झालं, पुढच्या 3 महिन्यामध्ये जे ऍक्च्युअल ऑपरेशन वाले लोक होते त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोकांची सर्जरी फेल झाल्या आणि ज्यांची एकाची सर्जरी झाली नाही ते 10चे 10 ही लोक ठीक झाले. त्याच्यावरून हे लक्षात आलं की गुडघेदुखी हा सुद्धा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे. खांदेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, डोकंदुखी सगळे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे. एक एक इमोशन एका एका बॉडी ऑर्गन सोबत, पेन सोबत कनेक्टेड आहे. तो इमोशन जर रिलीज केला ना तर ते पेन सुद्धा रिलीज होऊन जाते. हे त्याच्यातून निष्कर्ष निघाला. म्हणून ऍडव्हान्स मेडिकल सायन्स या सोबत जर आपण ही थेरपी वापरली तर खूप कमी खर्चामध्ये आपण या जगाला, या ह्युमॅनिटीला खूप चांगली सर्व्हिस देऊ शकतो. आणि खरंच इथून पुढे लोकांना गरज आहे या सगळ्या गोष्टींची. त्याच्यासाठीच मी प्रयत्नशील आहे, पूर्ण सेटअप आणि हे सगळं सिस्टम बनवण्यासाठी. ज्यांना ज्यांनाही माझ्याशी जोडून राहायचं असेल ना, वेलकम, आय एम रेडी. आणि आता खरंच काम करायचं आहे समोर चालून. है ना? तुम्ही बेस आहे माझा, मी तुम्हाला देत आहे सगळं यासाठी की तुमचे विजन डेव्हलप होण्यासाठी. पुढे चालून आपण खूप छान काम करू शकतो. जसं मी निंबाळकर सरांना एक विजन दिलं होतं की सर तुम्ही LIC मध्ये आहे ऑलरेडी, तुम्ही मॅथमॅटिकल फायनान्शियल लँग्वेज समजता, ट्रेडिंग सुद्धा जवळपास 30 लँग्वेज आहे, इन्व्हेस्टमेंट रिटर्न्सची. तर तुम्ही ह्या एज मध्ये हा सगळा जॉबचा अनुभव विथ ट्रेडिंगचा अनुभव हे सगळं घेऊन तुमच्यामध्ये जी बोलण्याची क्षमता आहे किंवा एक प्रभुत्व आहे, एक पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, हे सगळं घेऊन तुम्ही ट्रेडर्सची मदत करू शकता. त्याच कन्सेप्टला धरून मी पूर्ण सिस्टम रेडी करताय. जर सर त्या क्षेत्रात उतरले ऍज अ फक्त काउन्सलर आणि समोरच्याने म्हटलं सर मला तुमची सगळी गोष्ट मला फार आवडली, आता मी काय करू सांगा, सरांचा डायरेक्ट आन्सर आहे आमचं सिस्टम रेडी आहे, कनेक्ट कर. बस तिथून काउन्सिलिंग करून विषय संपला, जोडून दिलं सिस्टम. आता त्यासाठी पूर्ण ट्रेडिंगवर वर्क करेल. म्हणजे अशा प्रकारे एक काउन्सिलर पण रेडी झाले आणि त्या काउन्सिलर साठी जे सर्व्हिस पाहिजे, त्यांना जे वर्क करायचं, त्यांना आता एफर्ट द्यायची गरज नाही, कारण की एफर्ट मी घेत आहो. सिस्टम मी रेडी करून देईल. सरांनी काउन्सिलिंग केली तर मला ठीक आहे, मला ट्रेडिंगचे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे, एनर्जी चांगली करायची आहे, काय करू सांगा. आमचा हा अशा प्रकारे मनी मॅनिफेस्टेशनचा कोर्स असतो. ऍडव्हान्स एंजल हिलिंग असते. बेसिक मध्ये तू एंट्री कर, पटलं तर नेक्स्ट सेशन मध्ये जा आणि होल तुझा ऑरा बदलला, शॉर्टकट मध्ये स्पीडली वर्क करायचा आहे तर मग ऍडव्हान्स एंजल हिलिंग करू. समोरचा जर मान्य झाला तर रेडी आहे. किती आपण मदत करू शकतो आज. विचार करा, ट्रेडर्स किती भयंकर अवस्थेमध्ये फसलेले आहे. लॉस होऊन राहिला, मानसिकरित्या गडबड आहे, घरातले प्रॉब्लेम अलग आहे. ट्रेडिंग मध्ये उतरण्याचा निर्णय त्यासाठी घेत आहोत की कुठून तरी माझ्याकडे जास्त पैसा आला पाहिजे, आणि जास्त पैसा येण्याच्या चक्करमध्ये पैसा जाते. येत काहीच नाही पण जाते जास्त. का? कारण की आपण एनर्जेटिकली अलाइन नाही आहोत पैसा ओढण्यासाठी, कमवण्यासाठी.
हे ऊर्जा जशी जशी बॅलन्स होत जाईल ना, पैसा तुम्हाला स्मूथली थोडा थोडा का असेना येऊन राहिला तुमच्या लाईफमध्ये. ह्या इमोशन्सवर कंट्रोल करणे, ग्रीडवर कंट्रोल करणे, माइंडसेट कंट्रोल करणे खूप आवश्यक आहे. आणि तेच काम आपण करणार आहे इथून पुढे. प्रतीक्षा, तू काही बोलत आहे का? गुड मॉर्निंग. हॅलो. हा बोल. नाही दादा काही बोलली नाही. काय? पण आता ते सोर्स डिझाईन ते हॅलो आवाज येतोय? नाही, आवाज खूप खरखर येत आहे. काय झालं, बोला ना, कोण आहे? हॅलो. हा, हॅलो. ओके, आपण कॉलवर बोलशील. तुझा नेटवर्क कट होत आहे. चला ठीक आहे. तर आय होप माझं कन्सेप्ट, माझं विजडम तुम्हाला सर्वांना कळलं असेल. सगळेजण वेलकम आहे ह्या नवीन सर्व्हिस टुवर्ड्स ह्युमॅनिटी आपल्या ह्या विजन मध्ये. तुमच्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण हो. तुम्ही प्रत्येक जण तुमच्या लाईफमध्ये ट्रिमेंडस हाईट, अचिव्हमेंट, ग्रोथ, सक्सेसला अचीव करा, रिसीव्ह करा आणि एन्जॉय करा विथ स्पिरिच्युअल अँड मटेरियल लाईफ दोघांमध्येही बॅलन्स साधत आपल्याला आपले जीवन पूर्ण करायचं आहे. संकल्पवान होणे आहे या जगाला, या ह्युमॅनिटीला सर्व्हिस देण्यासाठी. आणि एंजेल्सला आणि भगवंतांना प्रार्थना करणे आहे की याकरिता मला शक्ती द्या, बुद्धी द्या, विवेक द्या आणि माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी माझी मदत करा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. Lots of blessing, lots of gratitude. Love you all. Thank you. Thank you, Tim. Thank you so much for joining. Thank you so much.